आज आपण इयत्ता तिसरीच्या मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही सगळे तुमच्या कुटुंबियांसोबत राहत आहात आणि घरी सुरक्षित आहात. तुमचे आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, दादा ताई या सगळ्यांसोबत तुम्ही घरी सुरक्षित आहात. आणि मुलांनो, तुमच्यासारख्या लहान मुलांची तर खूपच चंगळ चालू असेल. कारण की तुमच्या आवडीचा खाद्यपदार्थ रोज आई, आजी, असे काकू कोण ना कोणतरी तुम्हाला करून देत असेल. अगदी सकाळी उठल्यापासून तुमची रोज नवीन काही पदार्थांची फर्माईश चालू असेल. तर मुलांनो, सकाळी उठल्यावर तुम्ही काय बरं घेता? नाश्ता, न्याहारी, बरोबर की नाही? मग या चित्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते तुम्हाला इथे दिसत आहेत, इडली, डोसा, उपमा, पोहे, पिठलं पराठा, या सगळ्या वेगवेगळ्या नाश्त्यांचे प्रकार तुम्हाला रोज आई किंवा आजी करून खाऊ घालत असेल. तर मुलांनो, या नाश्त्याच्या प्रकारामध्येच अजून एक नाश्त्याचा प्रकार आहे. कोणता बरं? ओळखलात? सँडविच. हा अगदी तुमचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. कारण की हा व्हायला पण खूप लवकर होतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे ब्रेड, कांदा, बटाटा, टोमॅटो अशा वेगवेगळ्या भाज्यांनी युक्त असा आहे. त्यामुळे हा तुम्हाला अगदी घरातसुद्धा बनवता येतो आणि बाहेरसुद्धा फिरायला गेल्यावर सहजपणे खाता येतो. तर मुलांनो, आजची आपली जी कविता आहे ती इयत्ता तिसरीची सँडविच ही कविता आहे. म्हणजेच आपल्या कवितेचंच नाव आहे सँडविच. आवडले की नाही कवितेचं नाव? चला तर मग आता आपण शिकूया सँडविच ही कविता. मुलांनो, भाषेचा अभ्यास करताना आपण नेहमी कविता असू दे किंवा धडा असू दे, त्याचं सुरुवातीला पाठ असेल तर वाचन करावं आणि कविता असेल तर ती पहिल्यांदा गाऊन बघावी. म्हणजेच ती कविता किंवा तो धडा शिकायला अधिक सोपं जातं. तर आता ही आपली कविता आहे, मग आपण ती एकदा गाऊन बघायची की नाही? तर चला तर मग माझ्यासोबत तुम्हीही ही कविता गा. कविता पहिली, सँडविच. एकदा बंटीला लागली भूक, ताईने दिले सँडविच खूप. सँडविच होते मसालेदार, बंटीला तिखट लागले फार. तोंडाची झाली आग आग, बंटीला आला भलताच राग. रागावर औषध काय तरी, एक भली मोठी कॅडबरी. एक भली मोठी कॅडबरी. तर काय मुलांनो, आवडली ना कविता गायलासुद्धा? अगदी सरळ सोपी अशी कविता आहे ही आणि तुमच्यासारख्याच लहान मुलाची आहे. त्यामुळे ती तुम्हाला खूप आवडेल आणि अगदी एक दोनदा बोलल्यावर पाठही होऊन जाईल. चला तर मग बघूया या सँडविच कवितेत नक्की काय सांगितलं आहे ते. एकदा बंटीला लागली भूक, ताईने दिलं सँडविच खूप. आता बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आई, आजी, जो कोणी घरात मोठी सदस्य असेल ते तुम्हाला तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ, नाश्ता असू दे, जेवण असू दे, वेगवेगळे पदार्थ बनवून देते. पण कधीकधी काय होतं की आई वडील, आत्ताचे आई वडील हे दोघंही कामाला बाहेर जातात आणि मग तुम्हाला घरी असल्यावर भूक लागते. मग भूक लागल्यावर आता तुम्ही तर लहान आहात, त्यामुळे तुम्ही काही बनवू नाही शकत. मग बरं कोणाला सांगता तुम्ही? अगदी बरोबर, तुमच्यापेक्षा घरात जो कोणी लहान, तुमचा ताई किंवा तुमचे दादा असतील त्यांना तुम्ही बनवायला सांगता, बरोबर की नाही? मग हा बंटीसुद्धा चित्रात तुम्हाला तुमच्या वया एवढा दिसतोय की नाही? मग त्या बंटीलासुद्धा त्याचे आई वडील कदाचित बाहेर गेले असतील आणि म्हणून त्याला ती भूक लागली आणि मग त्याने सांगितलं की ताईला, ती ताई तुम्हाला चित्रात इथे दिसत असेल, त्या ताईला सांगितलं की मला खूप भूक लागली आहे. मग आता तुमच्यासारखे लहान बहीण भाऊ असतील तर तुमचे मोठे दादा ताई तुमचं सगळं ऐकतात की नाही आणि तुम्हाला काय पाहिजे ते बनवून पण देतात. मग तसंच ह्या ताईने त्या बंटीला, आता ती ताई पण एवढी मोठी आहे का? नाही. मग त्या ताईने त्या बंटीला असं छानपैकी छोटंसं सँडविच करून दिलं, जे तुमच्यासारख्या वयाच्या मुलांना अगदी सहज बनवता येऊ शकेल. म्हणून ताईने बंटीला भूक लागली म्हणून सँडविच बनवून दिलं. तिला जसं जमेल, तिने जसं ऐकलं असेल किंवा तिच्या आईकडे जसं तिने बघितलं असेल तसं तिने आठवून एक सँडविच त्या बंटीला दिलं. आता झालं काय,
ते सँडविच होतं मसालेदार. आता मसालेदार म्हणजे खूप तिखट. आता बघा, ती ताईसुद्धा तुमच्याच एवढी काही मोठी नाही आहे, त्यामुळे तिला पूर्ण सगळे पदार्थ, मसाले सगळे त्याचं प्रमाण नीट माहिती नसेल. म्हणजे चुकून तिच्या हातून कदाचित मिरचीचं चटणी किंवा काही थोडंसं त्या सँडविचमध्ये जास्त झालं आणि ते सँडविच कसं झालं तर मसालेदार. आणि मग बंटी हा तुमच्या वया एवढा आहे आणि तुम्हा लहान मुलांना थोडंसं तिखट लागलं की तुम्ही रडायला सुरुवात करता, बरोबर की नाही? मग त्या बंटीलासुद्धा ते मसालेदार सँडविच खूप तिखट लागलं आणि मग त्याच्या तोंडाची काय झाली, खूप आगाग व्हायला लागली की बापरे, मला खूप सँडविच हे तिखट लागलं आहे. आणि तुम्ही लहान मुलं तर अगदी थोडंसं जरी तिखट असेल तरी त्याचा खूप बाऊ करता, बरोबर की नाही? मग त्या बंटीला पण खूप तिखट लागलं आणि त्याच्या तोंडाची एकदम आग झाली. आता आग झाली म्हणजे इथे त्याच्या तोंडात आग आली का तर नाही. आगाग हा एक वाक्यप्रचार की तोंडात आगाग होणे म्हणजे खूप आपल्याला तिखट काही खाल्लं तर आपल्या अगदी डोळ्यातून पाणी येतं, कान गरम व्हायला लागतात, होतात की नाही? आणि तोंड आणि जीभ कशी एकदम गरम अशी आपल्याला जळजळीत असं काहीतरी खाल्ल्यासारखं होतं. म्हणजे आग लागल्यावर जसं चटका बसतो तसं आपलं काहीतरी जिभेची संवेदना होऊन जाते. म्हणून ते जे मसालेदार सँडविच तिखट त्या बंटीला लागलेलं त्यामुळे त्याच्या तोंडाची काय झाली, आगाग झाली. आणि मग तुम्हा छोट्या मुलांना राग पण खूप लवकर येतो. मग ह्या बंटीलासुद्धा खूप राग आला की अरे, मला एवढं मसालेदार सँडविच माझ्या ताईने का बनवून दिलं. म्हणून त्याला तिच्या ताईचा खूप राग आला. आता तुमचे बहीण भाऊ यांच्यासोबत तुमची भांडणं होतात की नाही, पण तुम्ही परत एकत्र येता. मग आणि तुम्ही कधी रागवता तुमच्या ताई दादांवर किंवा ते लोक तुमच्यावर रागवतात आणि तुमची भांडणं होतात. मग ह्यासुद्धा बंटीला त्या ताईचा खूप राग आला की मला एवढं तिखट सँडविच तिने का दिलं. मग आता ताईला कळलं की तिची चूक झाली, तिने एवढ्या आपल्या लहान भावाला चुकून तिखट म्हणजे मसालेदार सँडविच दिलं. मग आता ताईला समजे ना की अरे, ह्या आपल्या लहान भावाचा राग तरी कसा घालवायचा. मग खाली म्हणून काय शेवटच्या 2 ओळी आहेत, रागावर औषध काय तरी. आता बघा इथे किती छान पद्धतीने सांगितलं आहे. रागावर औषध असतं का? औषध कशावर असतं? तुम्ही आजारी पडला, ताप आला, खोकला झाला, त्याच्यावर तुमची आई तुम्हाला औषध देते की नाही? मग ते औषध घेतल्यावर काय होतं, ताप पळून जातो, खोकला पळून जातो, सर्दी पळून जाते. तसंच मग त्या ताईला वाटलं की ह्या रागावर औषध काय की जे दिल्यावर त्याचा राग पळून जाईल. म्हणून त्या ताईने काय दिलं बरं त्याला औषध, तर एक भली मोठी कॅडबरी दिली. आणि म्हणून या रागावर त्या ताईने त्याच्या मस्तपैकी कॅडबरी, जे तुम्हाला सगळ्या लहान मुलांचं आवडतं औषध आहे, बरोबर की नाही? कॅडबरी कशी असते, चॉकलेट गोड असतं. आणि मग हे गोड चॉकलेट खाल्ल्यावर त्याला जे त्याच्या जिभेला जे तिखट मसालेदार सँडविच लागलेलं ते चव त्याची बदलून गेली. तिखटची काय झाली, गोड. आता तुम्ही इयत्ता 2रीमध्ये सुद्धा आपल्याला एक पाठ होता, आठवतं आहे? चवी ओळखा, पदार्थांच्या चवी ओळखा. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पदार्थांच्या चवी, वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्या प्रकारच्या चवीचे पदार्थ असतात ते शिकलेलात. मग तुम्हाला लक्षात आहे ना की तिखटमध्ये तुम्ही काय, तर मिरचीमध्ये तिखट असते आणि गोडमध्ये खूप काही सारं असतं, लाडू, जिलेबी. मग तसं ही कॅडबरीसुद्धा गोड असते, चॉकलेट. मग ते चॉकलेट गोड असं आणि आवडीचा खाद्यपदार्थ दिल्यावर तर त्या बंटीचा राग काय झाला, कुठच्या कुठे पळून गेला. म्हणून त्या ताईने त्याला एक भली मोठी कॅडबरी दिली आणि त्याचा राग पळून गेला आणि ते पुन्हा बंटी आणि ताई प्रेमाने राहायला लागले. म्हणजेच तुमचे दादा ताईसुद्धा तुमच्याशी भांडणं झाल्यावर, तुम्ही खूप रुसून बसल्यावर, रागवल्यावर तुमची समजूत घालायला येतात की नाही. आणि खूपच मोठा राग असेल तर तुम्हाला काहीतरी देऊन, ग्रीटिंग कार्ड किंवा चॉकलेट किंवा दुसरं काही जे तुम्हाला आवडतं अशा गोष्टी देऊन तुमचा राग दूर करतात. तशीच ह्या बंटीची जी ताई आहे तिनेसुद्धा एक भली मोठी कॅडबरी देऊन त्याचा राग दूर केला की कारण की तिच्या मसालेदार सँडविचमुळे त्याच्या तोंडाची आगाग झालेली की नाही आणि त्याला तिखट लागलेलं. म्हणून तिला तिची चूक कळली आणि म्हणून तिने त्या बंटीला एक छानशी कॅडबरी दिली. मुलांनो, मला वाटतं तुम्हाला ही कविता कळली असेल
आपण गाऊन दाखवली. अगदी सहज आणि सोप्या भाषेतली ही कविता आहे. ह्याच्यात कुठलाही असा कठीण शब्द नाही आहे की जो तुम्ही कधी ऐकला नाही. अगदी तुमच्या रोजच्या व्यवहारातले, रोजच्या भाषेतले हे शब्द आहेत. आणि असं पण तुमच्या रोजच्या घडामोडी, म्हणजे जसं तुमच्या ताईशी भांडणं होतात, दादाशी भांडणं होतात, तुम्ही तुमच्या ताईला काही ना काहीतरी बनवायला सांगता, या सगळ्या घटना ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे हे जे सँडविच कवितेमध्ये जे सांगितलं आहे की बंटी आणि ताईचं, ही जी कविता आहे ती तुम्हाला अगदी तुमच्या घरात घडल्यासारखी अशी वाटत असेल, हो की नाही? आणि ही कविता जी काही मी तुम्हाला समजावून सांगितली ती तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते. मुलांनो, आता प्रत्येक पाठातून किंवा प्रत्येक कवितेतून आणि कुठल्याही विषयातून जे काही आपण शिकतो त्यातून आपण काही ना काहीतरी चांगलं घ्यायचं असतं. म्हणजेच प्रत्येक कवितेतून, प्रत्येक पाठातून जे लेखकाने लिहिलं आहे किंवा जे कवीने लिहिलं आहे ते आपल्यासाठी असतं. आणि त्याच्यातून कवीला किंवा लेखकाला आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायच्या असतात. म्हणूनच ह्या कवितेतसुद्धा काही मूल्य आहेत आणि ती आपण बघणार आहोत. म्हणजे ह्या कवितेतून आपल्याला कोणत्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या आपण बघणार आहोत. चला तर मग आपण कवितेतली मूल्ये म्हणजे चांगल्या गोष्टी बघूया, ज्या तुम्हाला आपल्या आयुष्यात, आपल्या रोजच्या जीवनात करायच्या आहेत. पहिलं, घरातील सदस्यांशी प्रेमाने वागायचं. वागता की नाही? म्हणजेच घरातले जे तुमचे मोठे सदस्य आहेत, आणि असं काही नाही की मोठे सदस्य तुमच्यापेक्षासुद्धा जर तुमचे लहान बहीण भाऊ असतील तर त्यांच्याशी सुद्धा प्रेमाने वागायचे. भांडणं सगळ्यांशी होतात की नाही, लहान भावांशी, मोठ्या भावांशी, बहिणीशी, भावंडांमध्ये भांडणं होतच राहतात. पण तरीसुद्धा नंतर भांडणं मिटून प्रेमाने पुन्हा एकदा वागायला लागायचं. जसं ती बंटी आणि ताई पुन्हा एकदा नीट वागायला लागले की नाही, तसेच तुम्हीसुद्धा सगळे नीट वागायचे आहेत. आणि बाकीचे जे सदस्य आहेत, आई वडील, आजी आजोबा, बाकीचे, त्या सदस्यांशी सुद्धा तुम्ही प्रेमानेच वागायचं आहे. दुसरं, अन्नाला नावे ठेवू नये. मुलांनो, अन्नाला कधीच नावं ठेवू नये. कारण की हे जे आपल्याला अन्न मिळतं ते शेतकरी स्वतःच्या घामाने, कष्टाने शेतात पिकवतो आणि मग आपल्या घरात येतं. आणि मग नंतर आई, आजी, काकू ह्या सगळ्या अगदी प्रेमाने जेवण बनवतात, बरोबर की नाही? आणि मग तुम्ही अन्नाला नावं ठेवली, म्हणजे हे तिखटच आहे, हे खूप मीठ जास्त झालं आहे, ही भाजी मला आवडत नाही, असं जर तुम्ही केलं तर त्या अन्नाचा अपमान होतो, बरोबर की नाही? आणि शेतकऱ्याचं कष्ट असतं त्या अन्नामागे, आईचं कष्ट असतं बनवण्यामागे. म्हणून अन्नाला कधीच नावं ठेवू नये. तिसरं, अन्नाचा आदर करावा. अन्न कधीच ताटात असं जास्त घेऊ नये पहिल्यांदा, आणि जर घेतलं तर ते टाकून देऊ नये, ते पूर्णपणे संपवावं. अन्नाचा नेहमी आदर करावा, कारण की सगळ्याच लोकांना अन्न भेटत नाही. मग आपल्याला मिळतं तर आपण त्याचा अनादर करू नये. चौथं, पौष्टिक अन्न खावं. आता बघा, घरातल्या घरात जे काही चांगलं फळे, भाज्या, हे सगळं जे काही चांगलं पौष्टिक आहे ते जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करावा. चिप्स, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स या सगळ्या गोष्टी कायम टाळाव्यात, कारण की त्या तुमच्या आरोग्यासाठी नेहमीच घातक राहतील. म्हणून नेहमी पौष्टिक अन्न खावं, घरी बनवलेलं खावं. आणि पाचवं, घरातल्या कामात मदत करावी. मुलांनो, बघा, आता मला माहिती नाही तुम्ही सगळे घरातल्या कामात काय मदत करता, पण मला आशा आहे की तुम्ही प्रत्येकजण, भले तुम्ही लहान असाल पण तुम्हाला जे काही तुम्हाला शक्य आहे ती मदत घरातल्या कामात आईला किंवा मोठ्या माणसांना करत असा आणि कामं वाटून घेत असा, बरोबर की नाही? मग मुलांनो, ही मूल्ये आपण शिकली आहोत या सँडविच कवितेतून. आता सँडविच कविता तुम्हाला पूर्णपणे समजली असेल या खात्री आहे मला. मग जर आपण कविता शिकलो आहे, मग सँडविच का नाही शिकायचं बरं? आणि मी इथे सांगितलंच की घरातल्या कामात मदत करावी. मग तुम्हाला सहज, सोपं असं सँडविच बनवता येईल असं मी तुम्हाला एक कृती करून दाखवणार आहे, जे बघून तुम्हीसुद्धा घरात मोठ्यांच्या मदतीने सँडविच करू शकाल. चला तर मग आपण सँडविच शिकूया. सँडविच कविता तर तुम्हाला आवडलीच असेल. चला तर मग हे सँडविच पण कसं तयार करायचं आहे ते आपण बघूया. पण हे सँडविचचं सगळं साहित्य, याची ओळख करण्यापूर्वी आपण कुठलाही खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी आणि बनवण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत.
मुलांनो, सँडविच तयार करण्यासाठी आपण हे काही पदार्थ घेतले आहेत. सर्वप्रथम आपण हा ब्रेड घेतला आहे. हा ब्रेड मी मुद्दामून व्हीट ब्रेड म्हणजेच गव्हाचा ब्रेड, जो मैद्याच्या ब्रेडपेक्षा जास्त पौष्टिक असतो, तो घेतलेला आहे. बटर, सॉस, मीठ, चाट मसाला, चीज आणि ह्या काही भाज्या ज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा कापून घेऊ शकता. म्हणजे काकडी, टोमॅटो, उकडलेला बटाटा, कांदा, या मी माझ्या सोयीप्रमाणे जसं तुमच्या घरात अवेलेबल असतील तशा पद्धतीने तुम्ही इथे भाज्या कापून घेऊ शकता. मुलांनो, सर्वप्रथम आपण ब्रेडला बटर लावून घेऊया. आता आपल्या इथं ब्रेडला बटर आपण लावून झालेलं आहे. आता त्यानंतर ब्रेडला सॉस, मी हा टोमॅटो सॉस घेतलेला आहे. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल म्हणजे टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज, हे याच्यापैकी काहीही तुम्ही ब्रेडला लावून घेऊ शकता. मुलांनो, इथे मी मुद्दामून तिखट काही चटणी वगैरे ठेवलेली नाही आहे, कारण की ज्याप्रमाणे बंटीला ते सँडविच मसालेदार आणि तिखट झालेलं, त्यामुळे तुमच्या वयाच्या मुलांना तिखट होऊ नये म्हणून मी इथे मिरचीची चटणी किंवा हिरवी चटणी वगैरे काहीही ठेवली नाही आहे. आता आपण बटर आणि सॉस लावून झाल्यावर एक एक भाज्या या ब्रेडवर ठेवून देऊया. आता सर्वप्रथम मी काकडी इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हा टोमॅटो घेतलेला आहे. मग आपण हा जो उकडलेला बटाटा आहे तो घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा कांदा. मुलांनो, अजून एक गोष्ट आणि मेन म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की ह्या ज्या मी भाज्या कापून घेतलेल्या आहेत त्या तुम्ही कापताना, या भाज्या कापताना तुम्ही खूप काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो मोठ्या माणसांच्या देखरेखीखालीच तुम्ही ह्या भाज्यांचे काप करायचे आहेत. मुलांनो, सुरी ही खूप घातक असते, त्यामुळे या बाजूने न पकडता ती या बाजूनेच पकडायची आहे. कारण की या बाजूने जर तुम्ही चुकून अशी पकडली तर तुमच्या हाताला इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो तुमच्या आई, ताई किंवा घरातल्या कोणत्याही मोठ्या माणसांच्या समोर किंवा त्यांच्या मदतीनेच तुम्ही ह्या भाज्या कापायच्या आहेत. तर आपण या भाज्या ज्या ब्रेडवर ठेवलेल्या आहेत त्याच्यावर थोडासा मीठ आणि थोडासा चाट मसाला, जसा तुम्हाला आवडतो त्या पद्धतीने तुमच्या चवीनुसार हे सगळं टाकायचं आहे. आता मुलांनो, चीज तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतंच. चीज हे तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकू शकता, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे. आणि नंतर आपण हा जो दुसरा ब्रेडचा स्लाइस आपण तयार केलेला आहे, ज्याला सुद्धा आपण बटर आणि सॉस लावलेला आहे, तो आपण त्याच्यावर वरती ठेवायचा आहे. आणि त्याच्यावरती सुद्धा थोडासा आपण बटर लावायचा आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जर चीज खूप आवडत असेल तर यावर चीज पूर्णपणे किसून ठेवायचं आहे. मुलांनी, आपलं अशा पद्धतीने सँडविच तर तयार झालं आहे. पण हे जर तुम्हाला रोस्ट करायचं असेल तर तव्यावर किंवा सँडविच मेकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. पण हे सगळं करताना घरातले जे मोठे सदस्य आहेत त्यांच्या देखरेखीखालीच तुम्ही हे करायचं आहे. कारण की ओव्हनला सुद्धा हात लावणं किंवा गॅसला हात लावणं हे तुम्हाला लहान मुलांसाठी खूप घातक असतं. म्हणूनच हा सँडविच जर तुम्हाला असंच खायचं असेल तरीसुद्धा ते खूप चांगलं दिसेल किंवा लागेल आणि तुम्ही रोस्ट करूनसुद्धा खाऊ शकता, फक्त मोठ्या सदस्यांच्या देखरेखीखाली. आता आपण त्याला थोडंसं डेकोरेशन करू शकता. अशा प्रकारे तुमच्या आवडीची ही स्माइली मी इथे काढली आहे. तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही या सँडविचवर डेकोरेशन करू शकता. चला तर मुलांनो, मला वाटतं हे अगदी पौष्टिक असं, भाज्यांनी युक्त असं सँडविच तुम्ही नक्कीच खाल. मुलांनो, काय मग आवडले की नाही सँडविच आणि बनवाल की नाही घरी सँडविच? आता आपण या कवितेवरचे काही प्रश्न उत्तरं बघूया. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलांनो, तुम्ही पहिली आणि दुसरीमध्ये, जास्त करून दुसरीमध्ये एका शब्दात उत्तरे लिहिली आहेत. पण इयत्ता तिसरीमध्ये तुमच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढलेली आहे. त्यामुळे आता
एका वाक्यात उत्तरांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिसरीपासून चालू होतील. प्रश्न पहिला, राग कोणाला आला? राग कोणाला आला? त्याचं उत्तर आहे राग बंटीला आला. प्रश्न दुसरा, बंटीला सँडविच कोणी दिले? बंटीला सँडविच कोणी दिलं आहे? तर उत्तर आहे बंटीला सँडविच ताईने दिले. मुलांनो, ह्या दोन्ही प्रश्न तुम्हाला कळले असतील. आता तिसरा प्रश्न आहे जो एका वाक्यातलाच आहे. बंटीला सँडविच कसे लागले? बंटीला सँडविच कसं लागलं? तर बंटीला सँडविच कसं लागलेलं? खूप तिखट लागलेलं आहे की नाही? मग ह्याचं उत्तर आहे बंटीला सँडविच तिखट लागले. आता मुलांनो, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. समानार्थी म्हणजे समान अर्थाचे. इंग्लिशमध्ये तुम्ही सिमिलर वर्ड्स असं करता, तेच मराठीमध्ये समान अर्थाचे. म्हणजे कवितेत काही शब्द आले असतील, त्याचं आपले जे रोजच्या वापरात रोजच्या वापरातील जे समान अर्थाचे शब्द आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजेच पहिलं आहे राग, त्याचा समान अर्थ आहे क्रोध आणि संताप. आणि दुसरा आहे औषध. औषध म्हणजे दवा, त्याला समानार्थी आहे दवा. मुलांनो, ही सगळी एका वाक्यात आणि समानार्थीचे शब्द तुम्हाला कळले आहेत. म्हणजेच ही कविताही तुम्हाला नीट कळलेली आहे, त्याच्यावरचे प्रश्न उत्तरही तुम्हाला कळली आहेत. सँडविच कसं तयार करायचं हे सुद्धा तुम्ही पाहिलं आहे. तर मुलांनो, सँडविच ही कविता तुम्हाला नीट कळली असेल अशी मी आशा करते. आणि वर्कशीटमध्ये सुद्धा या कवितेवर काही प्रश्न उत्तरं मी दिलेली आहेत, ते तुम्ही सोडवायची आहेत. तर मुलांनो, सँडविच कविता आवडली असेल तर नक्की पाठांतर करा आणि घरी मोठ्यांच्या मदतीने सँडविच बनवून घ्या. धन्यवाद.